नमस्ते विद्यार्थी मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 9.3 बघणार आहोत. त्यामध्ये सरफेस एरिया ऑफ स्पियर अँड व्हॉल्यूम ऑफ स्पियर बघणार आहोत. ओके, नाव लेट अस स्टार्ट. फर्स्ट, सरफेस एरिया ऑफ स्पियर इज इक्वल्स टू 4 पाय आर स्क्वेअर. Therefore the surface area of hollow hemisphere is 2 पाय आर स्क्वेअर. या ठिकाणी हॅलो हेमिस्फियर दाखवलेला आहे. त्याचा सरफेस एरिया किती, तर तो 2 पाय आर स्क्वेअर. इथे 2 पाय आर स्क्वेअर. अँड हिअर दी सरफेस एरिया ऑफ स्पियर इज 4 पाय आर स्क्वेअर. ओके, तर या ठिकाणी एक इंटरेस्टिंग ऍक्टिव्हिटी दाखवलेली, तुम्ही देखील ते करू शकताय. व्हॉट इज हिअर? टेक अ स्वीट लाईम दॅट इज अ मोसंबी, कट इट इंटू 2 इक्वल पार्ट्स. 2 इक्वल पार्ट्स त्याचे तयार करायचे. टेक वन ऑफ द पार्ट, ओके, प्लेस इट्स सर्क्युलर फेस ऑन अ पेपर. त्याचा सर्क्युलर फेस हा त्या पेपरवरती ठेवणार आणि त्याच्या बॉर्डरवरनं अशी पेन्सिलीने लाईन करणार. यू विल गेट हिअर दी सर्कल. ड्रॉ इट्स अ सर्क्युलर बॉर्डर. ओके, कॉपी 3 मोर सच सर्कल्स. आणि याच प्रकारे असे 3 सर्कल्स ड्रॉ करायचे. ओके, अगेन कट each half of a sweet line into 2 equal parts. आणि पुन्हा याचे 2 इक्वल पार्ट्स करायचे, म्हणजे त्या मोसंबीचे एकूण 4 भाग करायचे. ओके, नेक्स्ट, नाउ यू गेट 4 quarter of sweet lime. ओके, सेपरेट दी peels of quarter part. ओके, आणि त्या क्वार्टर पार्ट म्हणजे जो 1/4 असेल, पाव भाग असेल, त्याच्यातले ते साल बरोबर पाठीमागचे साल तुम्ही ती काढणार. ओके, कट इनटू पीसेस ॲज अ स्मॉल ॲज पॉसिबल. त्याचे पीसेस तयार करा. ट्राय टू कव्हर वन ऑफ द सर्कल ड्रॉन बाय स्मॉल पीसेस. आणि तुम्ही जे इथे हे सर्कल ड्रॉ केलं होतं ते एक जो क्वार्टर पार्ट असेल त्याचे जे पिल्स असतील, त्याची जे साल असतील, ते तुम्ही या सर्कलमध्ये टाकणार. सेकंड क्वार्टर पार्टची इथे, थर्ड, फोर्थ, इन दिस वे. Okay, observe that the circle gets nearly covered. Okay, the activity suggests that the curved surface area of a sphere is equals to 4 pi r square. Okay, and therefore we say that the curved surface area of sphere is equals to 4 pi r square. Okay, next, आता त्यावर डिपेंडिंग असणार इथे सॉल्ड एक्झाम्पल्स घेतले. फाइंड surface area, the surface area of a sphere having a radius 7 centimeter. Here pi is equals to 22 upon 7. Surface area of sphere is equals to 4 pi r square. 4 into pi is a 22 upon 7. R is a 7 square. Means what? 7 into 7. या ठिकाणी 7 7 इथे कट होणार आणि नॉर्मल मल्टिप्लिकेशन इथे. Okay, that is a 22 into 488 into 7. Then you will get here 616. Therefore, surface area of a sphere is equals to 616 square centimeter. Okay. Next, find the radius of a sphere having surface area 1256 square centimeter. Here pi is equals to 3.14. Now, surface area of sphere is equals to 4 pi r square. That is 1256 is equals to 4 into 3.14 into r square. Therefore, r square is equals to 1256 upon 4 into 3.14. आता हे सॉल्व करण्यासाठी इथे काय करणार आपण? दॅट इज अ मल्टिप्लाइड न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर बाय 100. म्हणजे 2 डेसिमल कुणीकडे गेले तर ते राईटला गेले. आणि त्यानंतर या 4ने 1256 ला जर आपण इथे डिवाइड केलं, देन यू विल गेट हिअर 314. आणि 2 डेसिमल जर आपण इथे राईटला गेलो तिथे, देन यू विल गेट हिअर 31,400 अपॉन 314. ओके, पुन्हा इथे हे डिवाइड करणार. ओके, देन यू विल गेट हिअर 100. दॅट इज r square is equals to 100. Therefore, r is equals to 10. Taking the square root on both sides. Therefore, radius of sphere is 10 centimeter. Okay. यानंतर पुन्हा एक इथे ऍक्टिव्हिटी घेतलेली, ती देखील ऍक्टिव्हिटी इंटरेस्टिंग आहे. मेक अ कोन
and a hemisphere of card sheet such that radii of cone and hemisphere are equal and height of the cone is equals to the radius of hemisphere. या ठिकाणी एक कोन तयार करायचा आहे कार्ड शीटचा आणि एक हेमिस्फियर तयार करायचा. या कोनचा रेडियस आणि हेमिस्फियरचा रेडियस बोथ मस्ट बी इक्वल अँड ऑल्सो दी हाईट ऑफ दिस कोन इज इक्वल्स टू रेडियस. ओके, हा किती पाहिजे तर ते त्याची हाईट ही रेडियस एवढीच असली पाहिजे. ओके, नेक्स्ट fill the cone with fine sand. Pour the sand in the hemisphere. आणि यामध्ये नंतर मग फाईन म्हणजे बारीक अशी रेती तुम्ही इथे टाकायची आहे, तीच या कोन मध्ये टाकायची. ओके, हाऊ मेनी कोन्स आर रिक्वायर्ड टू फिल द हेमिस्फियर कम्प्लिटली. ओके, तर तुम्हाला असे किती कोन लागतील ते पूर्ण भरण्यासाठी. ओके, नाउ सी दिस. 2 cone full of sand is required to fill the hemisphere. It means that 2 into volume of cone is equals to volume of hemisphere. Therefore, volume of hemisphere is equals to 2 into volume of cone. Okay, volume of hemisphere. याचा volume म्हणजे काय तर 2 into volume of the cone. We know the volume of the cone, that is a 1/3 pi r square into h. But what about the h? h म्हणजे काय तर तो r आहे. That is a 2 into 1/3 pi r square into r. आणि त्यानंतर हे सिम्प्लिफिकेशन करणार. That is a 2/3 pi r cube. And hence here finally volume of sphere is equals to, okay, volume of sphere is equals to 2 into volume of hemisphere. Okay, therefore you will get here that is a 2 into इथे किती मिळेल आपल्याला, that is 2 into 2/3 pi r cube. 2 into 2, that is a 4. 4/3 pi r cube. This is volume of sphere. Okay, next final formula, that is a volume of sphere is equals to 4/3 pi r cube. Okay, या प्रकारे आपल्याला व्हॉल्यूम ऑफ स्पेअर या ठिकाणी काढलेला आहे. तर तो कशावरनं तर ते कोनवरनं काढलेला आहे. व्हॉल्यूम ऑफ स्पेअर इज इक्वल्स टू 2 into व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियर. आणि त्याच्या आधी आपण व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियर इज इक्वल्स टू 2 into व्हॉल्यूम ऑफ कोन या प्रकारे. ओके, नाव नेक्स्ट रिमेंबर दिस. हे फॉर्म्युलीज लक्षात ठेवायचे आहे. ही 10वीला देखील आहे. व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियर इज इक्वल्स टू 2/3 pi r cube. टोटल सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर इज इक्वल्स टू, ओके, टोटल सरफेस एरिया ऑफ द हेमिस्फियर. हेमिस्फियरचा हा कर्ड सरफेस एरिया आहे 2 pi r square. आणि त्याचा टोटल सरफेस एरिया म्हणजे वरचा हा सर्क्युलर भाग देखील त्या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे. त्याचा किती एरिया तर pi r square. अँड हेन्स यू विल गेट हियर 3 pi r square. दिस इज द टोटल सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर. ओके, नाउ सॉल्व एक्झाम्पल्स. ओके, first example, find the volume of a sphere having the radius 21 centimeter. Here pi is equals to 22/7. Volume of sphere is equals to 4/3 pi r cube. 4/3, value of pi is a 22/7. R is a 21/3. Okay, 21/3 means what? 21 into 21 into 21. आणि यानंतर हे नॉर्मल सिम्प्लिफिकेशन आहे. कसं ते 3 into 7, then you will get at 21. एक 21 जाणार या ठिकाणी. नेक्स्ट 4 into 22, you will get here 88. त्यानंतर 21 into 21, you will get here the square of 21 is a 441. Okay, next volume of sphere is equals to 38,808 cubic सेंटीमीटर. ओके, या प्रकारे तुम्हाला तो व्हॉल्यूम ऑफ स्पेअर इथे मिळेल. कॅल्क्युलेशन तुम्ही तुमच्या पद्धतीने या ठिकाणी करू शकतात. कॅल्क्युलेशनसाठी सर्व पाढे तुमचे हे पाठ पाहिजे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल, फाइंड द रेडियस ऑफ अ स्पेअर हुज व्हॉल्यूम इज 1,13,040 ओके क्यूबिक सेंटीमीटर. हियर पाई इज इक्वल्स टू 3.14. Volume of sphere is equals to 4/3 pi r cube. Okay, here 1,13,040 is equals to 4/3 into 3.14 into r cube. Okay, या ठिकाणी a divided by 3 इकडे
शिफ्ट करणार LHS ला, ते मल्टिप्लाइड होतील. हे न्युमिरेटरचे 4 इंटू 3.14 इथे डिवाइड होतील. देअरफॉर यू विल गेट हिअर आर क्यूब इज इक्वल्स टू, ओके, पुढे नेक्स्ट इथे डिवाइड पण करणार. दॅट इज 1,13,040 ला या 4 ने जर डिवाइड केलं, देन यू विल गेट हिअर 28,260 इंटू 3 अपॉन 3.14 इज इक्वल्स टू आर क्यूब. ओके, त्यानंतर पुन्हा या 3.14 ने 28,260 ला डिवाइड केलं, देन यू विल गेट हिअर 9,000 into 3, and hence here r cube is equals to 27,000. Okay, and therefore taking the cube root on both sides, you will get here r is equals to 30 centimeter, and hence radius of sphere is equals to 30 centimeter. या म्हणजे हे प्रॉब्लेम सॉल्व करताना तुमचे टेबल्स, कॅल्क्युलेशनचं स्किल देखील तुम्हाला ते पाहिजे. ओके, नेक्स्ट, find the volume of a sphere whose surface area is 314 square centimeter. Here pi is equals to 3.14. Okay, surface area of sphere is equals to 4 pi r square. That is 314 is equals to 4 into 3.14 into r square. Therefore r square is equals to 314 upon 4 into 3.14 is equals to r square. यानंतर इथे न्यूमरेटरला 100 ने मल्टिप्लाय करणार. देन यू विल गेट हिअर 31,400 upon 4 into 314 is equals to r square. ओके, आणि त्यानंतर या 314 ने 31,000 ला डिवाइड करणार. यू विल गेट हिअर 100, that is 100 upon 4. Okay, then you will get here 25 is equals to r square. Therefore r is equals to 5 centimeter. Next, volume of sphere is equals to 4 by 3 pi r cube. 4 by 3 into 3.14 into 5 raised to 3. 5 raised to 3 means what? 125. त्यानंतर या ठिकाणी 4 into 125 into 3.14 करणार आणि त्यानंतर त्याला 3 ने डिवाइड करणार. यू विल गेट हिअर करेक्ट आन्सर, दॅट इज 523.33 cubic centimeter. Okay, and in this way we have completed all solved examples. Now let us start practice set 9.3. Now let us start practice set 9.3. Okay, first example, find the surface areas and volumes of spheres of following radii. Okay, now first example, 4 centimeter. Okay, now see this here, r is equals to 4 centimeter. Surface area of sphere is equals to 4 pi r square. This is the formula. Substitute r is equals to 4 centimeter. 4 into 3.14 into 4 square means what? You will get here 4 into 4 16. आणि मल्टिप्लिकेशन या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. दॅट इज 200.96 centimeter square. This is the surface area. Next, the volume of a sphere is equals to 4 by 3 pi r cube. Substitute the value of r. 4 by 3 into 3.14 into 4 raised to 3. Okay, that is 4 raised to 3 means what? 4 into 4 into 4. Okay, and after calculation तुम्ही हे सर्व आकडेमोड या ठिकाणी करू शकताय. जेव्हा इथे डिव्हिजन जात नाही तर न्यूमरेटरच्या सर्व नंबर्स इथे मल्टिप्लिकेशन करा. दॅट इज 4 into 4 16 into 16 means what? 16 चा इथे स्क्वेअर into 3.14. त्यानंतर 3 ने इथे डिवाइड करा. Then you will get here volume of sphere is equals to 267.95 centimeter cube. Okay, now next, therefore the final answer, surface area of sphere is equals to 200.96 centimeter square and volume is 267.95 centimeter cube. या ठिकाणी सरफेस एरियाचं युनिट बघा सेंटीमीटर स्क्वेअर आहे, व्हॉल्यूम साठी सेंटीमीटर क्यूब. ओके, नेक्स्ट, r is equals to 9 centimeter. Again the same formula, 4 pi r square 4 into 3.14 into 9 square means what? 9 into 9. पुढे नेक्स्ट मल्टिप्लिकेशन करणार त्या ठिकाणी. दॅट इज सरफेस एरिया इज इक्वल्स टू 1017.36 centimeter square. Next, the volume of a sphere is equals to 4 by 3 pi r cube. Okay,
substitute the value of r, that is a 9, that is 9 into 9 into 9, and then after multiplication you will get simplification. या ठिकाणी 3 ने आपण डिवाइड करू शकतो, त्यामुळे 3 1 जा 1 and 3 3s are 9. ओके, म्हणून या ठिकाणी 4 into 3.14 into 9 into 9 into 3 या प्रकारे कॅल्क्युलेशन करायचं. Then you will get here after simplification 3052.08 centimeter cube. This is the volume and hence final answer. Okay. Now next, R is equals to 3.5 centimeter. Therefore, the surface area of sphere is equals to 4 pi r square. 4 into 3.14 into 3.5 brackets square means what? 3.5 into 3.5. या ठिकाणी नॉर्मल मल्टिप्लिकेशन करायचं आहे तुम्हाला. देन आफ्टर मल्टिप्लिकेशन यू विल गेट हियर 153.86 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, नेक्स्ट, the volume of sphere is equals to 4 by 3 pi r cube. 4 by 3 3.14 into 3.5 bracket raised to 3. 4 by 3 into 3.14 into 3.5 into 3.5 into 3.5. आता या ठिकाणी 3 ने कुठल्याच नंबरला इथे डिव्हिजन जात नाही, त्यामुळे सर्व न्यूमरेटर्स या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करणार. 3.5 into 3.5 into 3.5 into 3.14 into 4. त्यानंतर 3 ने त्याला डिवाइड करणार, म्हणजे तुमचं आन्सर हे ॲक्युरेट येणार आहे. आफ्टर मल्टिप्लिकेशन अँड सिम्प्लिफिकेशन यू विल गेट हियर 179.50 सेंटीमीटर क्यूब अँड हेन्स आन्सर. ओके, सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम. या ठिकाणी युनिट हे प्रत्येकदा आहे इम्पॉर्टंट असतं. नाउ नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 2. If the radius of a solid hemisphere is 5 centimeter पाहिजे ते. ओके, 5 centimeter, then find its a curved surface area and total surface area. Here pi is equals to 3.14, r is equals to 5 centimeter. The curved surface area of a solid hemisphere is 2 pi r square. Now substitute the value of r 5, that is a 2 into 3.14 into 5 square. Then you will get here 2 into 3.14, 5 into 5, that is a 25, and then after multiplication you will get here 157 centimeter square. Okay, now next, total surface area of a solid hemisphere is equals to 3 pi r square. 3 into 3.14 into 5 square. Okay, पुन्हा simple multiplication आहे या ठिकाणी, that is a 3 into 3.14 into 5 into 5. You will get here 235.5 centimeter square. Okay, and hence the answer, curved surface area of a solid hemisphere and the total surface area. Okay, दोन्ही या ठिकाणी आन्सर्स मध्ये आपल्याला इथे यायचे. ओके, या ठिकाणी दोन्ही कसे एरिया आहेत, therefore the unit is the same, centimeter square and centimeter square. Next, if the surface area of a sphere is 2826 centimeter square. Okay, then find its volume. Pi is equals to 3.14. इथे surface area दिलेला आहे आपल्याला. Now we know the formula for the surface area is a 4 pi r square. 2826 is equals to 4 into 3.14 into r square. Therefore r square is equals to 2826 upon 4 into 3.14 is equals to r square. Okay, next, simplification या ठिकाणी, therefore r square is equals to, okay, r square is equals to, या ठिकाणी इथे डिव्हिजन करणार, ते डिव्हिजन या प्रकारे 2826. okay, 2826 means what? 9 into 314 into they divided by 4 means what? Here 1 by 4. 314 कसं लिहिला बघा, that is a 1 upon 314 multiplied numerator and denominator by 100. Then you will get here 314 and numerator ला 1 ने मल्टिप्लाइड केल्यानंतर तुम्हाला इथे 100 मिळेल, किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने या ठिकाणी इथे कॅल्क्युलेशन करू शकताय. that is a 9 into 314
upon 1 into 1 by 4 into 100 upon 314. ओके, सर्व 314 च्या मल्टिप्लिकेशनच्या प्रोपोर्शनेट असतात ते प्रत्येकदा. देअरफॉर यू विल गेट हिअर, इथे काय होणार तर हे 314 गेट कॅन्सल. नेक्स्ट 100 upon 4, that is a 4 1s are 1 and 4 2s are 8. 2 रिमेन्स राहतील. नंतर मग वर्ण 0 घेतला and 4 5s are 20. Okay, then you will get here 9 into 25. R square is equals to 9 into 25. Okay, therefore R is equals to 3 into 5. Therefore R is equals to 15 centimeter. Okay, कॅल्क्युलेशन तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही तसं ते करू शकता या ठिकाणी. नेक्स्ट, व्हॉल्यूम ऑफ स्पेअर इज इक्वल्स टू 4/3 pi r cube. 4/3 into 3.14 into what is r here? R is a 15 raised to 3. Okay, 4/3 into 3.14 into 15 into 15 into 15. या ठिकाणी फर्स्ट ऑफ ऑल इथे 3 ने या 15 ला डिवाइड करना. 3 1s are 1 and 3 5s are 15. नेक्स्ट 4 into 3.14 into 15 into 15 into 5. या प्रकारचे इथे कॅल्क्युलेशन करणार. Therefore you will get here 14,130 centimeter cube. Okay, and hence this is the answer. That is a volume of sphere is a 14,130 centimeter cube. Okay. Now next, find the surface area of a sphere if its volume is 38,808 centimeter cube. Here pi is equals to 22/7 व्हॉल्यूम दिलेला आहे. आपल्याला त्यावरनं सरफेस एरिया फाइंड आउट करायचा आहे. व्हॉल्यूम ऑफ अ स्पेअर इज इक्वल्स टू 4/3 pi r cube. That is 38,808 is equals to 4/3 into 22/7 into r cube. Therefore here r cube is equals to, पुन्हा इथे शिफ्ट करणार ते लेफ्ट हँड साइडला. हे डिवायडेड आहे 3 and 7 ते इकडे न्यूमरेटरला येणार आणि न्यूमरेटरचे 4 into 22 इकडे डिवाइड होणार. लेफ्ट हँड साइडला शिफ्ट केल्यानंतर, किंवा 4/3 हे आपण लेफ्ट हँड साइडला शिफ्ट केल्यानंतर त्याचा रेसिप्रोकल मिळणार आपल्याला. इथे मल्टिप्लाय होणार. दॅट इज 3/4. पुन्हा 22/7चं 7/22 या प्रकारे होणार. देअरफॉर r cube is equals to. ओके, नेक्स्ट नॉर्मल इथे सिम्प्लिफिकेशन आहे. फर्स्ट ऑफ ऑल या 38,808 ला 4 ने डिवाइड करणार, देन 22, and after simplification you will get here r cube is equals to 9,261. म्हणजे हा कोणाचा क्यूब आहे? दॅट इज 21चा तो क्यूब आहे. देअरफॉर r is equals to here 21 सेंटीमीटर. ओके, आपल्याला सरफेस एरिया फाइंड आउट करायचा आहे. सरफेस एरिया ऑफ अ स्पेअर इज इक्वल्स टू 4 pi r square. दॅट इज 4 into 22/7 into 21 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, पुढे सिम्प्लिफिकेशन आहे. 21 into 21. या ठिकाणी इथे 21 ला या 7 ने डिवाइड करणार. 7 1s are 1 and 7 3s are 21. नेक्स्ट मल्टिप्लिकेशन 4 into 22 into 21 into 3. ओके, ते मल्टिप्लिकेशन केल्यानंतर यू विल गेट हिअर 5,544 centimeter square, and hence the answer. The surface area of the sphere is 5,544 centimeter square. Okay. Now next example. The volume of a hemisphere is 18,000 pi centimeter cube. Find its diameter. Now here V is equals to 18,000 pi centimeter cube. D is equals to question mark. Here the volume of a hemisphere 2/3 pi r cube. Therefore here 18,000 pi is equals to 2/3 pi r cube. Okay. आता या ठिकाणी दोन्ही साइडला पाय ते पाय कट होतील, किंवा r cube is equals to, इथे 3 डिवायडेड आहे. लेफ्ट हँड साइडला शिफ्ट केल्यानंतर तो मल्टिप्लाइड होणार. 2 into पाय इथे न्यूमरेटरला आहे, ते लेफ्ट हँड साइडला शिफ्ट केल्यानंतर ते डिवाइड होतील. हिअर पाय गेट कॅन्सल. ओके, that is 18,000/2. Then you will get here 9,000 into 3. That is equals to r cube is equals to 27,000. Okay, that is equals to 30 cube. Okay, therefore r cube is equals to 30 cube, and hence r is equals to 30 centimeter. आपल्याला डायमीटर फाइंड आउट करायचं आहे. नाउ d is equals to 2 into r.
2 into 30 centimeter, and that's equals to 60 centimeter. This is the diameter of hemisphere, and this is the answer. Therefore, the answer, the diameter of the hemisphere is 60 centimeter. Okay. And in this way, we have completed practice set 9.3. Now we will see in the next video. Till then, goodbye.